विविध दत्तक्षेत्र. श्री क्षेत्र गरुडेश्वर. श्री क्षेत्र गरुडेश्वर या स्थळी पूर्वी अतिबलशाली असा गजासूर राक्षस राहत होता. त्याने हत्तीचे रूप घेऊन गरुडाशी भीषण युद्ध केले. या युद्धात गरुडाने गजासुराचा जीव घेतला. त्याची हाडे पर्वतावर पडून राहिली. कालांतराने त्याची हाडे नर्मदेत वाहून आल्याने त्याचा देह पवित्र झाला. गजासुराने नर्मदा नदीत राहून 100 वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे भगवान शंकर त्यावर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी गजासुरास सांगितले की मी तुझ्या भक्तीमुळे संतुष्ट झालो आहे, हवा तो वर माग. तेव्हा गजासुराने असा वर मागितला की जे कोणी या ठिकाणी स्नान संध्या, देवपूजा, तर्पण तसेच दान करेल त्याचे पाप नष्ट होईल. अमावस्या, संक्रांती, विशेष पर्व, ग्रहण आणि अधिक महिन्यात रविवार सोमवारी जे स्नान करतील त्यांना अन्य क्षेत्रीच्या 1,00,000 पट फळ मिळेल आणि केवळ स्नान करण्याने प्राणीमात्रांच्या पापाचे परिमार्जन होईल. हे स्थळ कुरुक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध होईल. आपला श्रेष्ठ गण म्हणून मला स्थान द्या. तसेच माझ्या शरीराचे कातडे आपण धारण करा. गरुडाच्या हातून माझा मृत्यू झाला आणि मला हा अलभ्य लाभ प्राप्त झाला. म्हणून आपले नाव गरुडाबरोबर जोडून या ठिकाणी वास करून सद्भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. गजासुराची प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, तुझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध होण्यासाठी मी तुझ्या शरीराचे कातडे घालीन. तसेच या स्थानी राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करीन. तू त्या स्थळी गरुड नावाच्या लिंगाची स्थापना कर, जे गरुडेश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल. तसेच तुझ्या गजदेहाची कवटी नर्मदेत पडली आहे. त्यामुळे तुझा हा देह दिव्य होऊन हा लाभ मिळाला. म्हणून या नर्मदा किनारी लिंगाची स्थापना कर, जे करोटेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध होईल. भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे गजासुराने एक लिंग पर्वतावर आणि दुसरे लिंग नर्मदा किनारी स्थापन केले. श्री दत्तप्रभूंचे मराठीमध्ये विपुल लेखन संपदा करणारे आचरणनिष्ठ दंडी संन्यासी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांजवळ कोणतेही साधन नसताना 5,000हून अधिक पृष्ठांचे लेखन त्यांनी केले. शंकराचार्य नंतर एवढी साहित्य निर्मिती करणारे हे एकमेव संत पुरुष होते. शके 1835 चैत्र वद्य षष्ठी शनिवारी गरुडेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावर ते उतरले होते. नंतर परमपूज्य स्वामीजींनी एकांतात नारदेश्वर महादेव मंदिरात ध्यान जपादी कार्य करण्यास जात असत. तेव्हा येथे गाढ जंगल होते. परमपूज्य स्वामीजींचे वास्तव्य गरुडेश्वरी आहे असे कळल्यावर स्वामीजींचे भक्त मोठ्या प्रमाणावर गरुडेश्वरी येथे येऊ लागले. ते भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत. समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्णकुटी होती. त्रिविध तापांनी पीडित लोकांना स्वामीजी योग्य उपाय सुचवत असत. बडोद्याच्या विठ्ठल सोनी यांनी श्री दत्तमूर्ती बनवून आणली आणि परमपूज्य स्वामीजींना अर्पण केली. त्यांचे अनेक शिष्यगण होते. परमपूज्य टेंबे स्वामींनी अंतिम समयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असे म्हणाले. सेवेकऱ्यांनी मात्र पादुकांसाठी हट्ट धरला. टेंबेस्वामींनी सांगितले की मी पादत्राणे धारण करू शकत नाही. शेवटी त्या सेवेकऱ्याला नर्मदा माईतील मोठा गोटा आणायला सांगितले. त्यावर परमपूज्य टेंबेस्वामींनी एक प्रहर म्हणजे
3 तास ते उभे राहिले. त्यांच्या पायाचे उमटलेले हे ठसे आहेत. सेवेकऱ्याने या पादुका स्वतःच्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या. समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करताना पादुकांना समाधीसमोर स्थान दिले गेले. धन्य त्या पाषाणातील पादुका आणि धन्य तो सेवक. 1914 मध्ये गरुडेश्वर मुक्कामी नर्मदा मातेच्या कुशीत त्यांनी समाधी घेतली. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत, म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तांसाठी गरुडेश्वर हे श्रद्धास्थान आहे. गरुडेश्वर या ठिकाणी करोटेश्वर मंदिराच्या पूर्वेस नारदेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी नारदांनी तपश्चर्या करून हरिहराला प्रसन्न केले होते. या स्थळी नारदजींनी लिंग स्थापित केले होते, जे नारदेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरांनी नारदांना वर दिला होता की नारदेश्वरांची पूजा करणाऱ्यास शिवपद प्राप्त होईल. तसेच या स्थळी शास्त्राभ्यास किंवा योगाभ्यास लगेच सिद्ध होईल. श्री दत्तात्रेयांचे सुंदर मंदिर असून परमपूज्य स्वामीजींनी समाधी घेतलेल्या जागी श्री समाधी मंदिर बांधण्यात आलं आहे. समाधी समोर परमपूज्य टेंबे स्वामींच्या पाषाणातील निर्गुण पादुकांचे मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त.